हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर अशा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी असा आम्ही आज ब्लॉग बनवतोय. आणि ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवलंच होतं, मागच्या वर्षी आम्ही वडगाव रासाई येथे यात्रा केली होती. मोठं मस्त जल्लोषात अशी यात्रा पार पडली होती. तशीच ह्या वर्षीसुद्धा 2026 ह्या वर्षी आमची वडगाव रासाई येथे यात्रा आहे. तर आमचं बकरं वगैरे असतं ते तुम्हालाही माहिती आहे. मागच्या वर्षी तुम्ही काही लोकांनी 2 वर्षापूर्वी बघितलं असेल. तसंच ह्या वर्षीसुद्धा आहे. अशी मोठी जल्लोषात अशी आमची यात्रा आहे. तर बस वगैरे सेम टू सेम मागच्या वर्षी जशी होती तशी ह्या अजून उत्साहामध्ये आम्ही यात्रा पार पडत आहोत. तर बघा आता सगळं आवरलं आहे आमचं. तर आम्ही निघतोय, घरचे सगळं नाश्ता वगैरे करत आहेत. तर चला आता तुम्हाला सर्व आम्ही पहिला आज स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत सर्व दाखवतो. आणि तुम्ही असंच कंटिन्यू आमच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघत राहा. हीचपर्यंत ब्लॉग हा असंच बघत राहा, हीच आमची इच्छा आहे. तर चला आता न्यू इयर असेल तयारी तुम्हाला दाखवतोच. तर हे बघा पूजा वगैरे सर्व झालेली आहे आमची. आता बरंच ह्याच्यामध्ये सगळंच काही चेंजेस झाले. तुम्हाला मी पहिले जे देव वगैरे दाखवायचो ते सर्व आता नवीन आम्ही हे केलेले आहेत, नवीन बनवलेले आहेत. कारण की आता नवीन घरामध्ये आपलं तुम्हाला पहिल्यापासून जे आम्ही काम दाखवायचो तर आता ते पूर्णपणे आता 90% काम झालेलं आहे. आता 10%च राहिलेलं आहे. लवकरात लवकर आपण तिकडे शिफ्ट होणार आहे. तर तिकडे पण आता मस्त आपलं व्यवस्थित सगळं छान होणार आहे. तर हे बघा आमच्या ब्लॉग मध्ये हे आमचे मामा वैभव बिडकर, हाय कर मामा, हाय कर ना, हाय. हे पण आमचे सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे, चला भेटूया परत. आता तुम्हाला दाखवतो. तर गाईस आता आम्ही चाललोय, तर तुम्ही पुढचं ऐका. तर गाईज आता बघा आता आमचं आवरून वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघालोय. आता सगळं घरचं आवरलं. आता बस आम्ही केलेली आहे. तर बघा दरवर्षीप्रमाणे आपण बस वगैरे मी जातो तसं आपण चाललेलो आहे यावर्षी पण. आणि चला आता ह्याच्या इथून पुढे तुम्हाला पूर्ण प्रवासात तुम्ही आमच्यासोबत राहा. तर चला आता आमचं आवरलं, चला. तर गाईस आम्ही बसलेलो गाड्या. आता आम्ही चाललोय वडगाव रासाईला. चला बघा आता बस मी सगळे बसलेले आहेत. सगळं तुम्हाला दाखवतो. ए सगळ्यांनी हात करा रे. ओ हात करा सगळ्यांनी. बघा सगळे आम्ही गाईत चाललोय. आता सगळे वडगाव रासायला अशी बस ह्या प्रकारे आम्ही केलेली आहे. तर बघा एवढे सगळे लोक सगळे आलेले आहेत. चला गाईज आता आलो आम्ही बकरं घ्यायला इथं. तर आता आम्ही आता कुठं बसलोय भाऊ? कुठे आहे हे गावाचं गाव काय? गाईज आता आम्ही केडगावच्या पुढं पोचलोय. आता आलोय आम्ही बकरं घ्यायला. इथं धनगरचा पाडा दिसलाय आम्हाला. तर आता बघूया ते बकरं देतात का नाही. आपल्याला जरा जमून दिलं तर आपण इथूनच बकरं घेऊ. हे बघा हे आमचे विकास काका फक्त यात्रेला मटण खायलाच येतात. काम बिम खायला त्यांना लागत. त्यांना फक्त मटण एवढंच लागतं, बाकी काय नाही. लेवल ते बघा आमचा इथं आम्ही बकरं घ्यायला आलोय. बघून जावं काही चुकाट्याचं. हा चालू आहे, चल. तर गाईज बघा आता आपण बकरं आणलेले. पप्पा गेले होते आमचे, काका वगैरे आजोबा वगैरे सगळे. तर बघा पहिल्यांदा कुणीतरी बकऱ्याला पट्टा बांधला असं, कुत्र्याच्या पट्ट्याला बकरं बांधले. अशा प्रकारे आम्ही काहीतरी एक जुगाड केलेलं आहे. यात्रा बी तर सगळ्या यात्रा आहे. आणि हे आमचे हे बघा हे घे ना तू असं काही हे आमचे साहेब आहेत आपल्या माणसाने. हे आपले पोलीस आपले राष्ट्रवादी नेते मोठे विकास साहेब शाखा पण घेतात शिवसेनेचे. आणि हे नितीन दादा साळवी आहेत. हे साहेब आपल्या पक्षामध्ये आहेत काय. आणि सगळं आता चाललं सगळं यात्रेचं आता. अशा प्रकारे आपली तयारी चालू आहे. तर ही मावशी बघा आमची हिंजवडीवरून आलेली आहे यात्रेसाठी. मावशी हाय करा, हाय करा, हाय हाय करा. हां हिंजवडून आलेले आहेत मावशी. हे बघा कांदा वगैरे चिरायचा असं कार्यक्रम चालू आहे. हे बघा अशा प्रकारे आपलं. हे बघा वैभव काका आमचे, दादा मामा जे काय म्हणा आपण ते आहेत. इकडं अशा प्रकारे पोळ्या भात चालू आहे. हे आमचे काका.
स्वयंपाक लय भारी करतात ते बघा. तर गाईज बघा आता आमचं बकरं वगैरे सगळं कापून वगैरे झालेलं आहे. तर आता तुम्हाला दाखव. हे बघा आता बकरं शिजत आहे याच्यामध्ये. कांदा आमच्या आत्या आलेली आहे यात्रेला. इकडे एक आत्या आलेली आहे. आत्याची एक सोन लेक सगळे आलेले आहेत. हे आत्या भजनात पण असतात. इकडे बघा भाकरी चालू आहेत. तर भावांनो, मला तर तुम्ही ओळखतच असाल. यो सुशांत, हा शिवराज. आम्ही याच्या इथं आलो आहे बकरी खायला. यो अभिषेक, याला शिवराजने पीस कमी दिले. यो प्रेसिडेंट ऋषी. तर आम्ही मस्त आता दाबून बिबून बकर खाल्ले नाही का, मस्त पोटभर जेवण झालं. आता पान बिन खाल्लं. आता तिथं आमची गाडी लावली. आता आम्ही चाललो बुर. हेच बघा आता आपले सगळं झालेली यात्रा. खूप अंधार झाले, तुम्हाला जास्त काही दाखवता आलं नाही मला, कारण की खूप गर्दी अशा प्रकारे झाली होती. बिझी होतो जरा सध्या मी. तर बघा माझे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स मित्र आलेले आहेत माझे. बघा एवढं लांबून माझ्यासाठी फक्त हे अभिषेक शिंदे, हा पिंपरी चिंचवडून आलेला आहे. हे हा पुण्यातून आलेला आहे. हा इथलाच आहे दौंडमधला. रोलेक्स वॉच नवीन घेतली तर चला अशा प्रकारे आपली यात्रा अजून चालूच आहे. पाहुणे येतच राहतात. तर येतात ते अजून काही. निम्मे गेले, निम्मे आले. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चला. नाही, आपण भेटू आता पुढच्या पार्ट मध्ये. तर अशाच प्रकारे आता आपले कॉलेज वगैरे मध्ये तुमच्या माझे ब्लॉग मी तुम्हाला कॉलेज वगैरे शेअर करतच राहणार आहे. आता मी चॅनल आजपासून परत चालू केलेलं आहे. चला आता तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. आता तुम्हाला बघायला भेटतील. तर चला अशा प्रकारे आता बघा अंधार वगैरे झालेला आहे. चला. तर गाईज बघा आमची मावशी पण आली होती यात्रेसाठी. तर काका, ही मावशीची मुली बिल्ली यांनी अशा प्रकारे आता आमची यात्रा पण पार पडली. आता निघाले ते गावाला. आता त्यांच्या निघाल्यात कोरेगाव, भीमा कोरेगाव एवढं लांबून आली. तर ह्यांनी पण बघा नवीन आता जस्ट गाडी घेतली क्रेटा. मस्त अशी कम्फर्टेबल अशी गाडी आहे. तर बघा मावशीचा पोरगा, आमचे बाबा आलेले आहेत लिमगाववरून. बाबा खास मटण खाण्यासाठी आलेले आहेत तिथं. हा शिवतेज. तुम्ही याला मागच्याच बघितलं असेल ब्लॉग मध्ये. कशी वाटली यात्रा? एकदम छान.
कसं झालं कालवण? लय भारी, मस्त ना? तरीदार, हा. मसालेदार, अजून काय कसं झालं मग बाकी? एक नंबर व्यवस्था सोय? हा खूप छान होती. एकदम हौशी आहेत ना, त्याच्यामुळे त्यांनी जेवणाची, पानांची, सगळ्याची सोय केली. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तर काहीच बघा, अशा प्रकारे आमची सगळी यात्रा पूर्णपणे पार पडली आहे जल्लोषामध्ये, आनंदामध्ये. तर कशी झाली यात्रा सगळ्यांची? एक नंबर. कशी झाली यात्रा भाऊ? यात्रा कशी झाली? चांगली झाली. चांगली झाली. तर अशा प्रकारे आमची यात्रा वगैरे पूर्णपणे पार पडली आहे. प्रवास कोंडे धावडे परत वडगाव रासायटू निघालो आहे आपल्या घरी. सगळ्यांना